मी पुन्हा एकदा कळकळीची वनवटे गोरठण गोरवत ह्या लोकांना सगळ्या आणि तांबाटी क्रिकेट सगळ्यांना विनंती करतो, एक चांगला चेहरा आहे, परिवर्तनाची लढाई शिवसेना पक्ष पुरस्कृत श्री समर्थ ग्रामविकास आघाडीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार निलेश दामोदर पाटील यांच्या प्रचाराचा पहिला टप्पा दुसरा टप्पा संपलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने श्रीमंत अशा तांबाटी ग्रामपंचायतीसाठी परवा जी मतदान होणार आहे त्याच्यासाठी आम्ही मतदारांसाठी अनोख्या पद्धतीने माझे मनोगत हाच माझा वचननामा या टॅगलाईन खाली वचननामा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे थोड्या वेळापूर्वी। श्रीमंत अशी ग्रामपंचायत कोट्यावधीची उलाढाल लाखो रुपये दर पंचवार्षिकला खर्च होतात, परंतु म्हणावा तसा विकास आजही तांबाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांचा झालेला नाही। रस्ते गटार याच्या पलीकड ग्रामपंचायतचा जो कारभार पाहिजे तो कुठेही नागरिकांना मतदारांना पाहायला मिळत नाही। आजही समस्या जैसे थेच आहेत। मोठा असा पायलट प्रोजेक्ट किंवा म्हणावा असं नाव घेण्यासारखा कुठलाही प्रोजेक्ट ह्या ग्रामपंचायत हद्दीत नाही आहे। वेगवेगळे नामांकित उद्योग ह्या ग्रामपंचायत हद्दीत आहेत, परंतु त्यांचा CSR फंड देखील आत्तापर्यंतच्या तथागतीत सगळ्या सरपंचपद किंवा ज्यांनी सत्ता भोगलेली आहे त्यांच्याकडून तसा कुठलाही काम झालेलं पाहायला मिळत नाही। ठोस असं म्हणावं कुठलं काम पाहायला मिळत नाही। म्हणून आत्ताची ही निवडणूक आहे खऱ्या अर्थाने आमच्या दृष्टीने ही एक आव्हानक आहे आणि ह्या निवडणुकीला आमचा पक्ष आमचे ग्रामस्थ आम्ही अगदी ताकदीने उतरलेलो आहोत। वाटेल ते झालेच चालेल, परंतु आमच्या उमेदवाराचा अर्थात निलेश पाटील यांचा आणि आमच्या पॅनलला असणाऱ्या सगळ्या सदस्यांचा यावेळी विजय व्हायला पाहिजे, होणार यासाठी गेली काही दिवस आमची सगळी टीम जी आहे निलेश पाटील संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांच्या नेतृत्वाखाली टीम जोरात काम करते आणि अनोख्या पद्धतीने प्रचार देखील उत्स्फूर्त नागरिकांनी त्याला सपोर्ट केलेला आहे आणि आमचे तिन्ही टप्पे चांगले प्रचार झाले आहेत। उत्स्फूर्त असा सहभाग, मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा आम्हाला सगळ्यांना मिळतोय। आता महत्त्वाचं म्हणायला गेलं तर ह्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये नेमकं काय काय व्हायला पाहिजे याच्याविषयी ह्या वचननाम्यामध्ये निलेश पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। प्रामुख्याने आपण जर बघत असाल तर वनवाटा असेल, दोनवत असेल, तांबाटी असेल, छोटी छोटी कामं आहेत ही। या नाक्यावर आजही सुलभ शौचालय नाही आहे। जे कामगार आहेत, शाळकरी विद्यार्थी आहेत, प्रवासी आहेत यांच्यासाठी एक सुलभ चांगलं शौचालय व्हावं, या तिन्ही ठिकाणी चांगलं निवारा बस स्थानक व्हावं छोटंसं, ते देखील नाही आहे। म्हणजे अगदी श्रीमंत अगदी तालुक्यामध्ये गोंगाट असा की श्रीमंत ग्रामपंचायत, परंतु छोट्या गोष्टी या नाही आहेत। आबाल वृद्ध असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील यांच्यासाठी सायंकाळसाठी विरंगुळा नाही आहेत। अर्थात उद्यान असं पाहिजे, मनोरंजन केंद्र पाहिजे, ते देखील नाही आहे। जागा आहेत, मोकळ्या जागा आहेत, परंतु उद्यानासाठी असं कुठली व्यवस्था आत्तापर्यंत ह्या सत्ताधाऱ्यांनी केलेली नाही आहे। पाण्याची व्यवस्था धरण उशाला कोरड घासायला अशी अवस्था या ग्रामपंचायतीची आहे। शेकडो TMC पाणी ह्या धरणामध्ये आहे, परंतु पाणी 24 तास कुठल्याही गावाला मिळत नाही। या सगळ्या भूलताप आहेत, कोणी देत नाही। दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात, परंतु आजही तशा जैसे परिस्थिती आहे। इथून पाणी सावरलं जातं, इथून पाणी पलीकडे होराळलं जातं, परंतु इथून ह्या धरणातलं पाणी ह्या गावाला मिळेल नको का याच्यासाठी कुठली व्यवस्था आहे आत्तापर्यंतच्या ह्या सगळ्या तथाकथित सत्ताधाऱ्यांनी केलेली नाही आहे। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, चांगल्या शाळा पाहिजेत, कॉन्व्हेंट पाहिजेत, एखादं उपकेंद्र पाहिजे, आरोग्याची सुविधा पाहिजे, लोकांना ग्रामपंचायतीचा कारभार हा सुलभ व्हावा। आज एक दाखला पाहिजे असेल तर 4-4 फेऱ्या मारायला लागतात, सरपंच फोन उचलत आहेत मागचा, आत्ताचा नाही, लोकांना दाद देत नाही, कोण इतकी बेकार अवस्था झालेली आहे आणि कारभार अत्यंत सुमार केलेला आहे। म्हणजे भ्रष्टाचाराच्या बाबतीत आता न बोललेलं बरे अशी अवस्था संदेश पाटील जेव्हा बोलतील तर तुम्हाला सांगितलं ते कळलंच, इतका सुमार कारभार। जे दिवाबत्तीची सोय कर आपल्याकडून उकळला जातो, पण नेमका यांचे वेंडर कोण आहेत? हे ठरलेले वेंडर आहेत, हे सगळं साठवलोट आहे।
यांचेच वेंडर दरवर्षी लाखो बिल यांनीच काढायची, खर्च दाखवायचा. परंतु त्यातही आत्ता कुठे लाईट दिसायला लागल्यात, मधल्या काळात ते पण दिसत नव्हत्या. इतकी बेकार अवस्था या ग्रामपंचायतीची आहे. तर आता आमचं नागरिकांना एक मोठं आव्हान आहे की निलेश पाटील एक सुज्ञ उमेदवार आहे, उच्च शिक्षित आहे, क्रीडा क्षेत्रात त्यांचं चांगलं काम आहे, मधल्या काळात त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील चांगलं काम केलेलं आहे, काही मुलं त्यांनी दत्तक घेतले, शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचं काम चांगलं आहे. तरुणांना आश्वासक चेहरा आहे, निर्व्यसनी, विशेष म्हणजे निर्व्यसनी हा चेहरा आहे आणि सगळ्यांशी हसून खेळून सगळ्यांच्या सुखदुःखात असणारा हा चेहरा आहे. हा उमेदवार गोरठण गावाचा नसून तर हा उमेदवार डोणवतचा आहे, हा उमेदवार वनवाट्याचा आहे, हा उमेदवार आमच्या उद्धववाड्यामधला आहे, हा उमेदवार आमच्या ठाकूरवाडीमधला आहे, हा उमेदवार आमच्या कातकरवाडीमधला आहे, हा उमेदवार तिरखेंडीमधल्या, तांबाडीमधल्या, तांबाडीवाडीतला आहे. असा हा सर्व समावेश असणारा उमेदवार आहे. सर्वांचा अगदी कोणाला कधी उलटा बोलणार नाही, कोणाच्याही सगळ्यांच्या सुखदुःखात असणारा हा उमेदवार आहे. असा हा चेहरा, हा जो चेहरा समोर दिलेला आहे त्याला नागरिकांनी भरभरून मतदान करावं. निलेश पाटील हा एक आश्वासक चेहरा आहे. त्यांचं राहणीमान बघा, साधी राहणी, उच्च विचारसरणी. म्हणजे तुम्ही इतर उमेदवार जर बघायला गेले तर अगदी सुटाबुटा सगळे वेगवेगळे प्रचार करतात, तुम्ही पाहायला मिळत असेल. पण निलेश पाटील यांचं राहणे अगदी शर्ट पॅन्ट साधं सिंपल, परंतु त्याची विचारसरणी ही उच्च आहे. आजपर्यंत आपण पाहायला गेलं तर कधीही रस्त्यावर दिसणारा थेट चेहरा आहे. अडीअडचणीच्या काळात नागरिकांना उपयोगी ठरणारा हा चेहरा आहे, आश्वासक असा चेहरा आहे. म्हणून आमचं प्रामुख्याने वनवाटा असेल, गोरठण असेल, डोंगर असेल, इथल्या ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे की आपला चेहरा आहे, आपला भागातला चेहरा आहे आणि या चेहऱ्याला भरभरून मतदान करा. आता शेवटच्या उद्याचा दिवस उरलेला आहे. काय यांनी सगळे जे अमाप कमवलेलं आहे, ते काय ते पैशाचा मारा नक्कीच करणार आहेत, मी ठोकून सांगतो. परंतु आमचा उमेदवार हा सर्वसामान्य आहे, एक छोटा लघु उद्योग आहे, त्याचा छोटा व्यावसायिक आहे. तर आम्ही काय पैसे खर्च करू शकत नाहीये, परंतु यांच्या सगळ्या नजरा आहेत. परंतु इथला मतदार जो आहे तो शुद्ध आहे. आमच्या इथला मतदार हा शुद्ध आहे, त्याला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, तो कदापि विकला जाणार नाहीये. मी इतकं ताकदीने ठोकून सांगू शकतो. इथल्या लोकांनी ठरवलेलं आहे, वनवाड्याच्या लोकांनी ठरवलं आहे, डोंगरच्या लोकांनी ठरवलं आहे, तांबडे लोकांनी ठरवलं आहे, ठाकूर लोकांनी ठरवलं आहे की ह्यावेळी निलेश पाटील शिवाय पर्याय नाही. निलेश पाटील हा आपल्या हक्काचा उमेदवार आहे आणि त्यालाच आपण निवडून द्यायचं, अशी इथली सगळी गणित आहेत. इव्हन तांबाडीमध्ये जे 2 उमेदवार आहेत त्यांना आता वाटत असेल, परंतु तांबाडीतल्या काही लोकांनी, मी काही म्हणतोय, नाव घेत नाही, काही लोकांनी देखील ठरवलेलं आहे की यावेळी त्यांची जागा त्या 2 उमेदवारांना दाखवायची आणि तिरखेंडीतल्या लोकांनी सुद्धा ठरवलेलं आहे. बघा, तुम्ही बघायला गेलं तर जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सुरेश जाधव यांनी देखील काही काळ आपली कारकीर्द भोगलेली आहे. अविनाश आमले यांच्या घरात सुद्धा एकेकाळी सरपंच पद होतं, ते स्वतः उमेदवार सदस्य होते. अनिल जाधव तर विद्यमान मागचे सरपंच होते. एक विकास मुंडे सोडलं आणि निलेश पाटील सोडलं, या दोघांनी मात्र कुठलाही आत्तापर्यंत ग्रामपंचायतीमध्ये कारभार केलेला नाही आहे. परंतु यांनी सगळ्या सत्ता भोगलेल्या आहेत आणि यांचा लेखाजोखा सगळ्या मतदारांसमोर आहे. त्याच्यामुळे जनताच यांना योग्य वेळी 6 तारखेला आपला जो काय तो निकाल आहे तो यांना दाखवणार आहे आणि धडा शिकवणार आहे. त्याच्यामुळे चांगला प्रचार झालेला आहे. आम्हाला कुठलं गालबोट लावायचं नाहीये, त्यांना काय करायचं करू द्या. परंतु इथल्या लोकांनी ठरवलं, इथली लोक, ह्या भागातली लोक जे आहेत ते अभिमानी आहेत, स्वाभिमानी आहेत, निष्ठावान आहेत, ते एक दिलाने काम करणारे आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे निलेश पाटील यांच्या गॅस सिलेंडर समोर येत्या 5 तारखेला मतदान करायचं आणि त्यांना प्रचंड बहुमत निवडून द्यायचं, इतकं ठरवलेलं आहे. लोकांसमोर हा डिजिटल स्वरूपात जो हा प्रकाशन झाला जाहीरनामा आहे तो आजच संध्याकाळी उपलब्ध होणार आहे. लोकांना सोशल मीडियाद्वारे हा उपयोग वाचता येणार आहे आणि त्यांचं मी पुन्हा एकदा कळकळीची वनवाटे, गोरठण, डोंगरवत ह्या लोकांना सगळ्या आणि तांबाडी, क्रिकेट सगळ्यांना विनंती करतो, एक चांगला चेहरा आहे, परिवर्तनाची लढाई आहे, एक चांगला सुशिक्षित चेहरा आहे. पारदर्शक कारभार आपल्याला पाहिजे असेल, चांगली ग्रामपंचायत इथला विकास व्हायचा असेल, नव्याने काही प्रोजेक्ट येतात, तिथला विकास व्हायचा असेल, तर तिथल्या तरुणांना रोजगार मिळायचा असेल, काही छोटी छोटी कामं आहेत ही जर व्हायची असतील तर आपल्या हक्काचा कधी हाक मारा, असा हा निलेश पाटील चेहरा आहे. आणि सगळे खालचे उमेदवार देखील चांगल्या होतकरू आहेत, ते देखील चांगलं काम करू इच्छितात. तर निलेश पाटील यांनी त्यांच्या पॅनलला निवडून देण्याची मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो.